नमस्कार मंडळी, राम राम. मी प्रथमेश तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय नवीन एका पुन्हा ब्लॉगमध्ये. तर फर्स्ट टाइम मी वारीला चाललोय आणि वारीतला अनुभव कसा असेल ते ट्रेन किंवा बसने आपण जातोय. बघा कसा काय आपला प्लॅन बनतोय, कसा आपण जातोय आणि वारीतला अनुभव आपण कसा असेल आपल्यासाठी ते आपण आवर्जून माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पहा. कृष्ण हरी माऊली. आता आपण निघालो तो म्हणजे आमच्या एरियातून 5 वर्षानंतर. अरे थांबा रे यार, केली का लाल आपली स्वतःची केलीस माऊली, बस माऊली. आता गप राहा, सगळ्यांना देईन मी देव तुला देव सावली. तर अशा प्रकारे आपण आपल्या एरियातून निघालोय. तर माझे मित्र नेहमीप्रमाणे 4 मित्र आपले खासम खास ते आलेले आहेत. तो म्हणजे माझ्या धरून 4 जण. ते म्हणजे पहिला आपला कुणाल राणे, क्रेझी कुणाल, अजय थोर, रामकृष्ण हरी. ओव्हर ऍक्टिंग म्हणे का 50 रुपये काटूंगा. आणि आपल्याकडे शिवम ब्रो असणार आपल्यासोबत. आम्ही 4 जण, मी दाखवतो तुम्हाला कसं दिसतंय बघा. तर आम्ही 4 जण निघालो. ते म्हणजे इथून चाललो आपण मैत्री पार्क चेंबूरला. हो, सर्वांना सांगितलं आपण कुठे चाललो ते वारीला. तर ह्या वर्षाची वारी कशी असेल ते तुम्ही अनुभवा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, एवढंच सांगेन. आणि भेटू डायरेक्ट आता मैत्री पार्क चेंबूरला. तिथून आपली असणारी बस ती कुठे जाणार, स्वारगेटला. तिथून पुन्हा मग डायरेक्ट वारीला. रामकृष्ण हरी रामकृष्ण. झोपेतून उठा, चला. माऊली भेटले आपल्याला इकडेच. फायनली आपण उतरलो ते म्हणजे स्वारगेटच्या इकडेच. आता हे स्वारगेटचा आजूबाजूचा परिसर. आपले अजय काकांना कॉल करतोय. रात्रीचे वाजले 2:30. तर काका कॉल काय रिसिव्ह करत नाही आहेत. एक तर ते झोपले तरी असतील किंवा तिकडे आपला भजन वगैरे चालू असेल, त्यामुळे त्यांना कॉलचा आवाज येत नसेल. बघा तर मग आपल्याला किती वेळ इथं वाट पाहावी लागते. आणि आपण थोड्या वेळातच जाऊ. ते म्हणजे एका शाळेमध्ये तिथे आपण थोडीफार राहायची सोय. आपण ते म्हणजे महर्षी अण्णाभाऊ साहेब यांचं जे स्कूल आहे त्या स्कूलमध्ये आपण इथे उभा आहोत. तर सकाळी पण लोक चालू होती. एक यात्रा जशी निघते हे लोक 2:30-3 वाजता पण चालू होते. तर फायनली आपण इथे पोहोचलो. आपले मित्र थोडे आराम करतायत आणि आराम झाल्यानंतर सकाळी 5 वाजता सुरू होईल ती म्हणजे यात्रा एक प्रकारे. तर अशा प्रकारे आपली सगळी तयारी झालेली आहे आणि आता आपण निघतोय ते म्हणजे यात्रेसाठी. तर आपले मित्र हे एकदम टकाटक असे कपडे घालून निघालेत. भाऊ सकाळचे वाजले 5 आणि आता आपण निघालोय पहाटे ते म्हणजे यात्रेसाठी. पाहू शकता की अंधार आणि आपली सगळी माणसं निघाले. जो आपला ग्रुप आहे आजसोबत, आम्ही जे काका होते त्यांच्यासोबत आपण आजचा एक दिवस पूर्ण आपण फिरणार आहोत. फर्स्ट एक्सपिरियन्स सगळ्यांचा आहे. म्हणजे आम्ही 4 जण, अजय, मी, शिवम, कुणाल, 4 जण. 5 सकाळी 5 वाजता घेतला ते म्हणजे बाप्पांचं दर्शन. आणि आपण दिंडी क्रमांक 35 यामधून प्रवास करणार आहोत. आणि पहिल्यांदा प्रवास असल्यामुळे आपल्याला वारीचा प्रवास आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. विठ्ठल नामाचा गजर आणि वारकऱ्यांची भक्ती, सकारात्मक वातावरण हे सकाळचं पाहून मनाला एक शांतता आणि प्रसन्नपणा वाटतोय. दिंडी क्रमांक 35मधून फिरताना महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरील लोक या वारीला येत असतात आणि हा वारीचा अनुभव घेत असतात. आणि आपणसुद्धा ह्या वारीचा अनुभव घेण्यासाठी आज सामील झालो आहोत ते म्हणजे दिंडी क्रमांक 35 यामधून. तर आपली वारी सुखमय हो, आपल्या मनाला शांतता आणि प्रसन्न हे वातावरण आज सकाळचं लाभलं. आणि हा वारीचा अनुभव कधी न विसरणारा असेल एवढं मात्र नक्की. ही लोकांची गर्दी सांगून जाते की संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी येत आहे. अनेक जण ह्या पालखीची वाट पाहत होते. आणि संपूर्ण पालखी आल्यानंतर सगळ्यांचा जयघोष सुरू झाला, तो म्हणजे माऊली माऊली असा. आणि ही पालखी पाहून आणि पालखीचं दर्शन घेऊन लोकांनी माऊली माऊलीची घोषणा देण्यास सुरुवात केली. नंबर 1 आपल्याकडे आम्ही चाललोय आणि खूप मजा येते. एक प्रकारे सुंदर वातावरण सकाळचं आणि त्यातून आम्ही निघतोय पालखीसोबत. तो एक आनंद वेगळा असतो मित्रांनो. आणि मस्त आहे की बघा हा टीका वगैरे लावून आता निघालोय. पालखी थोडी पुढे गेले, जाऊ दर्शन घेऊ पालखीचं. नक्की दर्शन घेऊ. तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहाल असते. म्हणजे चला मग जाऊया पुढे. सगळे जे धावतात ते म्हणजे
माऊलींचा रथ पुढे ह्याच्यासाठी सगळेजण धावतात. माऊली रामकृष्ण हरी. सक्सेस. माऊली भेटले बाई, चला माऊली भेटले. माऊलींचं अक्षर दर्शन झालेलं आहे आपल्याला फायनली.